बाबांची चिंता केली आहे, त्यांच्या घराजवळच्या झोपडपट्टीची चिंता केली आहे, तुम्ही कराड आणि मलकापूरच्या सगळ्या झोपडपट्टी वासियांना पक्क घर देण्याची चिंता केली आहे. तुम्ही चिंता करू नका, तुमच्या पाठीशी मी उभा आहे. तुमचं हे स्वप्न मोदीजींच्या प्रधानमंत्री आवास योजनेतनं पूर्ण करण्याचं वचन मी या ठिकाणून देऊन जातोय. या कराड आणि मलकापूरमध्ये कोणालाही झोपडीत राहू द्यायचं नाही, अशा प्रकारचा आज आपला सगळ्यांचा मानस आहे. बंधू भगिनींनो, आज मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण करतोय. आज या अमृत शहरातले रस्ते असतील, अमृतमधनं शहरामध्ये उद्यानं असतील, अमृतच्या माध्यमातून हरितपट्टे असतील, अमृतच्या माध्यमातून सरोवर विकास असेल, प्रत्येक गोष्ट या ठिकाणी करण्याकरता आज आपण योजना तयार केली आहे. एखाद्या शहराला काय काय आवश्यक आहे ते देखील आपण या ठिकाणी करतोय. आणि बंधू भगिनींनो, एवढंच नाही तर आता मोदीजींनी त्या ठिकाणी आपल्याला योजना दिली आहे, आयुष्यमान योजना. त्या आयुष्यमान योजनेच्या अंतर्गत प्रत्येक शहरामध्ये आयुष्यमान हॉस्पिटल आपल्याला तयार करायचं आहे. तसं तर कृष्णा असल्यामुळे आपल्याला चिंता नाही आहे, पण तरी देखील सगळ्या छोट्या छोट्या शहरांमध्ये त्या ठिकाणी मोफत व्यवस्था आपल्याला उभ्या करायची आहे. आपल्याला माहिती आहे, मागच्या काळामध्ये आपण महात्मा फुले जनारोग्य योजना सुरू केली. महात्मा फुले जनारोग्य योजनेमध्ये आपण 5 लाखापर्यंतचा इलाज सगळ्यांना मोफत केला. जात पाहिजे नाही, धर्म पाहायचा नाही, त्याचे कुठलं रेशन कार्ड पाहायचं नाही, त्याचं वय पाहायचं नाही, सगळ्यांना 5 लाखापर्यंतचा इलाज हा आपण मोफत केला. मला काही लोक भेटले आणि ते असं म्हणाले, साहेब 1300 रोगांकरता तुम्ही 5 लाखाचा मोफत इलाज दिलाय, पण तुमच्या पॅकेजमध्ये अनेक असे रोग नाही आहेत की ज्याच्यामध्ये 3-3, 4-4 लाख रुपये खर्च होतात, पण तुमच्या पॅकेजमध्येच ते नसल्यामुळे आम्हाला त्याचा फायदा मिळत नाही. पुन्हा मी सगळे अधिकारी कामाला लावले, अनेक लोकांची त्या ठिकाणी चर्चा केली. जे लोक या क्षेत्रात आहेत अतुल बाबांसारखे, त्यांच्याशी मी चर्चा केली आणि निर्णय केला, आता 1300 नाही 2400 आजाराकरता 5 लाखापर्यंतचा इलाज हा सगळ्यांना आपण मोफत केलेला आहे. आणि 9 आजार तर असे आहेत की ज्या आजारामध्ये 5 लाखाच्या वर 35 लाखापर्यंतचा खर्च राज्य सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय मी केला. आज शहरातल्या प्रत्येक व्यक्तीला उत्तम आरोग्य मिळालं पाहिजे, आरोग्याच्या सोयी मिळाल्या पाहिजे, अशा प्रकारचा आपला प्रयत्न या ठिकाणी आहे. आणि खऱ्या अर्थानं अतुल बाबांनी तर ज्या प्रकारे या शहराचा विचार केलाय, त्यांनी जे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, ज्यावेळेस ते माझ्याकडे आले आणि म्हणाले क्रीडा संकुल करायचं आहे, अतुल बाबांनी काही म्हटलं की मी नाही म्हणतच नाही, त्यामुळे मी घोषणा करून टाकली. मला वाटलं अतुल बाबा कराडसारख्या ठिकाणी 25 कोटी रुपयाचा आराखडा घेऊन येतील, पण हे महाराज इतके हुशार आहेत, यांनी देशभरातल्या क्रीडा संकुलाचा विचार केला आणि मग स्वतःचे पैसे खर्च केले. हे कोणीतरी देशातला क्रीडा क्षेत्रातला प्रायव्हेट आर्किटेक्ट पकडला, त्याला सांगितलं चांगल्यातलं चांगलं क्रीडा संकुल आमच्या या जागेत कसं बसेल ते बघा, आणि 100 कोटी रुपयाचा आराखडा माझ्याकडे घेऊन आले. पण मी देखील सांगितलं, अरे ज्या क्रीडा संकुलाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल आहे ते उत्तमच असलं पाहिजे, आणि म्हणून 96 कोटी रुपये आपण त्याकरता दिले. आणि आज सर्वोत्तम अशा प्रकारचं क्रीडा संकुल, आणि बाबा चिंता करू नका, थोडे जास्त पैसे लागले तरी आपण देऊ, पण सर्वात उत्तम अशा प्रकारचं क्रीडा संकुल या ठिकाणी आपल्याला तयार करायचं आहे. कैलासवासी खाशाबा जाधव क्रीडा संकुल ते करतायत, त्याच्याकरता 25 कोटी रुपये मिळाले आहेत. निविदा आता त्याच्या देखील आपण काढलेले आहेत, आणि पुलाकरता देखील त्यांनी 50 कोटी रुपये आणले. वेगवेगळ्या पंचायत समितीची इमारत असेल, रस्ते असतील, जवळपास वेगवेगळ्या रस्त्यांकरता, कारण जरी ही नगरपालिकेची निवडणूक असली तरी नगरपालिकेच्या लोकांनाही बाहेर जावं लागतं, त्यामुळे सगळीकडचे त्यांच्या मतदारसंघातले जे जोड रस्ते आहेत या रस्त्यांकरता जवळपास 400 कोटी रुपयाचा निधी हा अतुल बाबांनी या ठिकाणी मिळवला, आणि मोठ्या प्रमाणात हा विकासाचं कार्य ते करतायत. आंबेडकर वाचनालय असेल, पाणी पुरवठा योजनेची दुरुस्ती असेल, वेगवेगळी कामं जी त्यांनी केली आहे त्या सगळ्या कामांच्या माध्यमातून
मोठ्या प्रमाणात एक परिवर्तन या ठिकाणी दिसत आहे. आणि आता त्यांच्या मनामध्ये जे आपलं प्रीती संगम आहे, यशवंतराव चव्हाण साहेबांचं समाधी स्थळ, या समाधी स्थळाचं रिडेव्हलपमेंट झालं पाहिजे अशा प्रकारचा विचार त्यांनी मांडलाय. मी अतुल बाबा तुमचं अभिनंदन करेन. ज्यांनी महाराष्ट्राचा सुवर्ण कलश आणला त्या यशवंतरावांच्या समाधीचा विचार इतक्या वर्षात पुन्हा कोणी केला नाही. एकदा जे काम झालं त्यानंतर कोणी त्याच्याकडे पाहिलं नाही. पण तुम्ही अतिशय सुंदर त्याचा आराखडा तयार केला आणि त्यासोबत त्या ठिकाणी कृष्णामाईच्या तीरावर चांगल्या प्रकारे रिव्हर डेव्हलपमेंट झालं पाहिजे आणि कराड ते विटा हा एलिव्हेटेड हायवे झाला पाहिजे. अशा प्रकारचं एक स्वप्न तुम्ही बघितलेलं आहे. मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. अरे पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. हे काम मोठं आहे, एखाद्या नगरपालिकेला झेपणारं काम नाही आहे. पण अतुल बाबा त्या व्यक्तीचं नाव आहे जो मोठे स्वप्न पाहतो आणि देवा भाऊ त्या व्यक्तीचं नाव आहे जो मोठे स्वप्न पूर्ण करण्याकरता मदत करतो. त्यामुळे चिंता करू नका. या ठिकाणी तुम्हाला हे जे स्मार्ट आणि मॉडेल अशा प्रकारचं करार तयार करायचं आहे, त्याकरता पूर्णपणे तुम्हाला मदत ही राज्य सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे आपण या ठिकाणी करू. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं कराडची जी निवडणूक आहे